Section 378 of the CRPC, appeal in cases of acquittal. Okay, appeal in acquittal. ऑफकोर्स ॲक्विटल झाल्यावर अपील कोण करणार आहे? प्रोसिक्युशन. दिस अपील फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट, दिस अपील फ्रॉम द प्रोसिक्युशन टू द हायर कोर्ट, टू द अपिलेट कोर्ट. बट इन दिस सिच्युएशन जेव्हाही आपण एपीपीचे क्लासेस घेतले ना, तर तुम्हाला माहिती आहे जे कोणी एपीपीचे विद्यार्थी डायरेक्टली अपील फाईल करता येते का? नाही. फर्स्ट काय असतं तुमचं? प्रपोजल फाईल करावं लागतं. आता ते एपीपीचे विद्यार्थी होते किंवा त्यांचा हे एक फॉर्मॅट होता किंवा त्यांना हे सिलेबस होता प्रपोजलचा, म्हणून त्यांना हे डीपली शिकवण्यात आलं. पण आतापर्यंत तुम्हाला जेएमएफसीच्या कुठल्याही क्लासेसमध्ये याबद्दल काहीही सांगण्यात येत नाही की इथे प्रपोजल आहे, हे काय आहे, कॉग्निझेबल, नॉन कॉग्निझेबल, कन्सेप्टच क्लिअर होत नाही तुमचे. सो सेव ॲज अदरवाइज प्रोव्हाइडेड इन सबसेक्शन 2 ॲज सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ दिस सेक्शन 3 और 5 हे सध्या सोडून द्या. आता इथे सिच्युएशन अशी अराईज आहे ए मध्ये आणि बी मध्ये, यांना दोन ह्याच्यामध्ये डिवाइड केलंय. जेव्हा ही इथे प्रोसिक्युशननी केस चालू केलेली आहे, ट्रायल केलेला आहे आणि आफ्टर दॅट प्रोसिक्युशन कडनं बियॉन्ड द रिझनेबल डाऊट काय झालं नाही, प्रूव्ह झालेलं नाही आहे. अँड इन दिस सिच्युएशन या ठिकाणी काय झालं, अक्युजला ॲक्विटल झालेलं आहे. आता अपील कोण करेल? प्रोसिक्युशन. पण प्रोसिक्युशनला डायरेक्ट अपील करता येत नाही, म्हणून प्रोसिक्युशनला अपील प्रपोजल दाखल करावं लागतं. मग ते कुठं दाखल करायचं? हायकोर्टात का, सेशन कोर्टात का? नाही. द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट मे इन एनी केस डायरेक्ट द पब्लिक प्रोसिक्युटर प्रेझेंट अन अपील टू द कोर्ट ऑफ सेशन फ्रॉम अन ऑर्डर ऑफ ॲक्विटल पास्ड बाय द मॅजिस्ट्रेट इन रिस्पेक्ट ऑफ द कॉग्निझेबल अँड नॉन बेलेबल ऑफेन्सेस. इथे सगळ्यात आधी डीएम दॅट इज कलेक्टरचा रोल खूप जास्त मोठा आहे. डीएम डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या हातात आहे. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला तुम्हाला काय करावं लागणार आहे? इथे रिटर्न एक अपील प्रपोजलचा फॉर्मॅट असतो, अपील प्रपोजल तुम्हाला द्यावं लागणार आहे. कोणाला? डीएमला अपील प्रपोजल. कशासाठी? की या सिच्युएशन मध्ये अक्यूज इथे ॲक्विटल झालेला आहे अँड द लोअर कोर्टनी काय केलंय? फाइंडिंग चुकीच्या काढलेल्या आहे. द लोअर कोर्ट रिझनिंग चुकीचे दिले आहे अँड द जजमेंट इज नॉट बॅड इन द लॉ, नॉट इन द लिगॅलिटी एक्सेट्रा एक्सेट्रा, आणि असे ग्राउंड्स देऊन तुम्हाला इथे डीएमला प्रपोजल पाठवायचं आहे की गिव्ह अस अ परमिशन टू फाईल अपील अगेन्स्ट दॅट पर्टिक्युलर अक्यूज ऑन द ॲक्विटल ऑर्डर विच इज पास्ड बाय द लोअर कोर्ट. क्लिअर? सो हे असं प्रपोजल तुम्हाला इथे कुणाला द्यावं लागतं? असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युशन. म्हणजे जे काही प्रोसिक्युशन आहेत मॅजिस्ट्रेटमध्ये कोण असतात? मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये जेएमसीकडे एपीपी. तर हे एपीपी डीएमला एक प्रपोजल लिहिणार, पण ते डीएमला प्रपोजल तेव्हाच लिहिणार जेव्हा ती केस, ज्या केसमध्ये अक्युज्ड ॲक्विटल झाला, ती केस कॉग्निझेबल होती प्लस काय होती? नॉन बेलेबल. काय होती? कॉग्निझेबल प्लस नॉन बेलेबल. जर एखादी केस कॉग्निझेबल आणि ती नॉन बेलेबल असेल तर तुम्ही डीएमला काय करू शकता? अपील प्रपोजल करू शकता. मग डीएम एक प्रपोजल देईल, त्याचं एक लाईक आन्सर करेल, सर्टिफिकेट देईल तुम्हाला की येस बाबा ठीक आहे, परमिशन घ्या, लिव्ह टू ग्रांट फाईल अपील. देन अशा प्रकारे तो परमिशन देईल डीएम. त्यानुसार डीएमच्या ऑर्डर घ्या आणि मग तुम्ही सेशन कोर्टात किंवा मग सेशन कोर्ट असेल तर हायकोर्टात तुम्ही तिकडे अपील करू शकता. म्हणजे तिथे काय, जे मॅजिस्ट्रेट आहे तर मॅजिस्ट्रेट मीन्स तुम्हाला इथे जेएमएफसी थ्रू इथे काय करायचं? जेएमएफसीच्या नंतर सेशनला अपील जर करायची असेल आणि अक्यूज ॲक्विटल झाला असेल, प्रोसिक्युशनला एपीपीला असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटरला अपील करायची असेल तर तुम्ही डीएमला पहिले प्रपोजल करा. डीएम तुम्हाला परमिशन देईल तर मग तुम्ही इथे अपील दाखल करू शकता. क्लिअर? म्हणून म्हटलंय द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट मे इन एनी केस ॲज पर द डिस्क्रिशनरी पॉवर तो प्रपोजल रिजेक्टही करेल, ऍक्सेप्टही करेल. डायरेक्ट द पब्लिक प्रोसिक्युटर. हु इज द पब्लिक प्रोसिक्युटर इन द जेएमएफसी? एपीपी. ओके, टू प्रेझेंट अन अपील टू द कोर्ट ऑफ सेशन्स फॉर पब्लिक प्रोसिक्युटर कोर्ट ऑफ सेशन. तर मग डीएम काय करेल? इथे डायरेक्शन देईल. पहिले काय केलंय बघा, जेएमएफसी कडे ऑर्डर निघाली आहे, जेएमएफसी कडे एखाद्या अक्यूजला ॲक्विटल करण्यात आलं. मग ॲक्विटल करण्यात आल्याकडे जेएमएफसी कडे कोण आहे? एपीपी असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर. त्यांनी प्रपोजल केलं, एक रिटर्न प्रपोजल केलं. दिस इज कॉल्ड अपील प्रपोजल टू द डीएम. आणि डीएमनी डायरेक्शन दिले पीपीला. पीपी कोण? सेशन कोर्टामधला पीपी, पब्लिक प्रोसिक्युटर. या पब्लिक प्रोसिक्युटरला डायरेक्शन दिल्यानंतर हा पब्लिक प्रोसिक्युटर ऑन द प्रपोजल, okay, on the direction of the DM, he filed the appeal before the session court on this acquittal.
क्लिअर नाव आलं क्लिअर. पण डीएम ला प्रपोजल तेव्हाच करता येते तुम्हाला जेव्हा कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल आहे. मग मॅडम नॉन कॉग्निझेबल असेल बेलेबल असेल तर काय करायचं, तर मग जायचं तुम्ही बी मध्ये. बी मध्ये काय म्हटलंय, द स्टेट गव्हर्नमेंट मेन इन एनी केस डायरेक्ट द पब्लिक प्रोसिक्युटर टू प्रेझेंट अन अपील टू द हाय कोर्ट फ्रॉम अ ओरिजिनल or appellate order of an acquittal passed by the court other than the high court not being an order under clause A or an order of acquittal passed by the session or revision. बेलेबल ऑफेन्स अदर दॅन ऑफेन्सेस कुठले असतात, कॉग्निझेबल च्या नॉन कॉग्निझेबल, नॉन बेलेबलचे बेलेबल असे असेल तर तुम्हाला डीएमच्या जागी स्टेट गव्हर्नमेंट डायरेक्शन देईल. म्हणजे तुम्हाला प्रपोजल कुणाला करावं लागणार आहे, स्टेट गव्हर्नमेंटला. पण स्टेट गव्हर्नमेंटमध्ये इतके सारे डिपार्टमेंट आहे. आपलं डिपार्टमेंट असतं लॉ अँड ज्युडिशरी, दॅट इज एल अँड जे. सो यू कॅन एपीपी मे प्रपोजल सॉरी एपीपी काय करेल, डायरेक्ट प्रपोजल पाठवेल एल अँड जे डिपार्टमेंट मंत्रालय जे की लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट आहे मंत्रालयामध्ये, आणि त्यांना ते प्रपोजल पाठवून मग म्हणजे एल अँड जे डिपार्टमेंट कोण आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे. स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला डायरेक्शन देईल आणि बेलेबल ऑफेन्स मध्ये मग तुम्ही हायकोर्टात अपील फाईल करू शकता. बेलेबल ऑफेन्सचे अपील कुठे जातं, हायकोर्टात किंवा मग सेशन कोर्टात, किंवा मग सेशन कोर्टाने पास केली असेल तर कुठे जाईल, डायरेक्ट हायकोर्टात. आलं लक्षात. सो हे झालं तुमचं 2 पॉइंट. अंडर द दिल्ली स्पेशल असेल, दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट अथॉरिटीने इन्व्हेस्टिगेशन केलं असेल तर डायरेक्टली तुम्हाला प्रपोजल कुणाला करावं लागेल आणि डायरेक्शन कोणाची घ्यावी लागेल, सेंट्रल गव्हर्नमेंट. हे दिले तिसऱ्या पॅरामध्ये. त्यानंतर आता पुन्हा येऊया आपण ए 2च्या ए आणि परत इथे बी मध्ये, टू द कोर्ट ऑफ सेशन फ्रॉम अन ऑर्डर ऑफ ॲक्विटल पास्ड बाय द मॅजिस्ट्रेट रिस्पेक्ट ऑफ द कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्स. मग आता प्रपोजल तर पाठवलं, मग अपील कुठे होणार, तर सेशन कोर्टामध्ये. जेव्हा तुम्ही डीएम ला प्रपोजल केलं होतं कारण की कॉग्निझेबल होता आणि नॉन बेलेबल होता म्हणून, आणि ऑर्डर जेएमएफसी ने दिली होती म्हणून, तर तुम्ही अपील कुठे करणार, सेशन कोर्टात. पुढे म्हटलंय टू द हाय कोर्ट फ्रॉम द ओरिजिनल और अपीलेट ऑर्डर फ्रॉम ॲक्विटल पास्ट एनी ऑर्डर court other than the high court not being an order under clause A or an order of acquittal passed by the court of a session in a revision. सेशननी रिव्हिजन मध्ये केस पास केलेली आहे किंवा मग इथे कुठल्याही प्रकारे ओरिजिनल आणि अपिलेट अधिकार जर हायकोर्टाला असतील तर इथे सगळ्या सेशनचे जजमेंट आणि सेशनच्या रिव्हिजन्सवर तुमची अपील हायकोर्टात जाणार. दिस इज व्हेरी सिंपल. येतं ना लक्षात. 3 मध्ये सांगितलं आहे, नो अपील टू द हाय कोर्ट अंडर सबसेक्शन 1 और सबसेक्शन 2 शॅल बी एंटरटेन एक्सेप्ट विथ द लीव ऑफ द हाय कोर्ट. बट इथे कुठल्याही प्रकारे बेलेबल ऑफेन्स असेल ना 1 आणि 2 मध्ये तर इथे कुठल्याही प्रकारे डायरेक्टली बेलेबल ऑफेन्स मध्ये तुमची इथे जी काही ही आहे अपील आहे, ही अपील डायरेक्टली जात नाही. पहिले तुम्हाला हायकोर्टाची लीव आणावं लागते की आम्हाला अपील फाईल करायची आहे, त्याप्रमाणे तुम्ही ते अपील फाईल करू शकता. स्पेशल हायकोर्टाची लीव परमिशन घेणे गरजेचं असतं. ठीक आहे, ते आता सध्या तरी इतक्या याच्यामध्ये जाऊ नका. हे तुम्हाला कुठे पाहायला मिळतं, परत हायकोर्ट ओरिजिनल आणि हायकोर्ट अपिलेट रूल मध्ये पाहायला मिळतं, जे की तुम्हाला अभ्यासाला आहे तिकडे. If such an order of acquittal is passed in any case instituted upon a complaint and the High Court on an applications made to it by the complainant in this behalf grant a special leave to appeal from the order of acquittal, the complainant may present such appeal to the High Court. जो ज्यालाही कोणाला इथे कंप्लेंट करायची आहे तर तो कंप्लेनंट इथे पहिले स्पेशल लीवसाठी ऑर्डर करणार ऑफ द ॲक्विटलच्या आणि देन तुम्हाला अपील करता येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पास मध्ये नो अप्लिकेशन अंडर सबसेक्शन 4 फॉर द ग्रांट ऑफ ए स्पेशल लीव टू अपील फ्रॉम एन ऑर्डर ऑफ ॲक्विटल शॅल बी एंटरटेन बाय द हाय कोर्ट आफ्टर द एक्सपायरी ऑफ 6 months वेअर द कंप्लेनंट इज अ पब्लिक सर्वंट अँड 60 days इन एव्हरी अदर केसेस. सकाळीच पाहिलं आपण, जर हायकोर्टामध्ये अपील घेऊन जायची असलेलं आपल्याला किती आहे, 60 days लिमिटेशन आहे. ठीक आहे की नाही, आणि अदर दॅन हायकोर्ट किती आहे, 30 days लिमिटेशन आहे. पण जर पब्लिक सर्वंट इथे अपील करण्यासाठी जात असेल तर त्याला 6 month इथे टाइम दिलेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं लिमिटेशन. हे लिमिटेशन सकाळी झाले, आता आलं का लक्षात तुमच्या हे लिमिटेशन. ठीक आहे की नाही. हायकोर्टात जायचं असेल तर 60 आणि इकडे खालच्या कोर्टात जेएमएफसी थ्रू सेशनला करायची असेल अपील तर तुम्हाला 30 days, आणि पब्लिक सर्वंट असेल कंप्लेनंट तर 6 month. ओके.
Now 379. Appeal against conviction by High Court in a certain cases. Appeal against conviction. इथे अपील करायची आहे अगेन्स्ट कन्व्हिक्शन. अगेन्स्ट कन्व्हिक्शन. आता ऍक्विटल संपला आपला. कन्व्हिक्शन बाय हाय कोर्ट इन अ सर्टन केसेस. इन सर्टन केसेस. ओके. अपील अगेन्स्ट कन्व्हिक्शन बाय हायकोर्ट. इथे हायकोर्ट आणि कन्व्हिक्शन सुनावलेलं आहे तर तुम्ही अपील कुठे करणार आहे? ऑफकोर्स सुप्रीम कोर्ट. वेअर हायकोर्ट हॅज ऑन अपील रिव्हर्स्ड अन ऑर्डर ऑफ acquittal of accused person and convicted him and sentenced him to the death or to the imprisonment for life or to and convicted sentenced to the imprisonment for a term 10 years or more, he may be appealed to the Supreme Court. कुठं पाहिलं प्रसाद सर आपण हे? इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे की नाही? जर इथे एखादी ऍक्विटलची ऑर्डर होती कुणाची? खालच्या कोर्टाची, आणि हायकोर्टाने काय केलं? डेथ सेंटेन्स सुनावली, किंवा हायकोर्टाने काय केलंय? इम्प्रिझरमेंट ऑफ लाईफ पनिशमेंट सुनावली आहे, किंवा हायकोर्टाने काय केलं आहे? 10 years और मोर सुनावलेली आहे पनिशमेंट तुम्हाला. देन इन दिस सिच्युएशन यू कॅन डायरेक्टली गो टू द सुप्रीम कोर्ट टू फाईल अपील अगेन्स्ट द हायकोर्ट ऑर्डर. कळलं? 379 मध्ये जायचं पुढे. ओके. 380. स्पेशल राईट ऑफ अपील इन अ सर्टन केसेस. इथे स्पेशल राईट दिलेला आहे अपील साठी इन अ सर्टन केसेस. स्पेशल राईट टू अपील. व्हॉट इज स्पेशल राईट टू अपील इन अ सर्टन? कुठल्या अशा केसेस आहे जिथे स्पेशल राईट दिलाय? नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस चॅप्टर when more person than one are convicted in one trial and an appealable judgment or order has been passed in respect of any of such a person, all or any of the person convicted at such a trial shall have a right to appeal. इथे काय म्हटलंय? सगळ्याला अपीलचा राईट आहे. जर इथे वेन मोर पर्सन दॅन वन आहे, ठीक आहे, एकापेक्षा अनेक पर्सनवर हे ट्रायल चाललेलं आहे अँड अपिलेबल जजमेंट आहे, ठीक आहे, मग त्यातल्या कोणी अपील करायची नाही करायची मॅटर नाही, सगळ्यांना अपील करण्याचा राईट आहे. यू कॅन फाईल द अपील. जर मोर पर्सन असतील तर त्याला स्पेशल लिव्ह टू अपील, स्पेशल अपील म्हणू शकतो आपण. ओके, राईट आहे सगळ्यांना की सगळेच इथे अपील दाखल करू शकतात, किंवा एकाने जरी अपील दाखल केली आणि तिथे जजमेंट जर ऍडव्हर्स रिव्हर्स झालं तर ते सगळ्यांनाच लागू असतं. सो दिस इज 380 सेक्शन ऑफ द CRPC. नाउ 381. Section 381. Appeal to court of a session how heard. Okay, appeal to court of a session how heard. Subject to the provision of section 2, an appeal to the court of a session or a session judge shall be heard by the session judge or by the additional session judge. जेव्हा JMFC थ्रू तुमची वरती सेशन कोर्टामध्ये अपील जाणार आहे तर कोण ऐकून घेणार? तर इथे सेशन कोर्ट ऐकून घेतील किंवा मग ऍडिशनल सेशन कोर्ट ऐकून घेतील, असिस्टंट नाही. Provided that an appeal against a conviction on a trial held by the magistrate of a second class may be heard and disposed by the assistant session judge or chief judicial magistrate. But with a second class JMSC, okay, second class ni जर जजमेंट पास केलंय, ऑर्डर पास केली आहे आणि याच्यावर जर अपील केली कोणी सेशन कोर्टामध्ये, तर इथे असिस्टंटही ऐकू शकता, किंवा ही अपील कधी कधी CJM लाही ऐकण्याची पॉवर आहे. कुणाचे? असिस्टंट JMSC चे. पण JMFC ने जर ऑर्डर काढली त्याची अपील सेशन आणि ऍडिशनलच ऐकून घेणार आहे. येतंय ना लक्षात? ठीक आहे की नाही? येस. नसेल तर सांगा. सबसेक्शन 2. An additional session judge, assistant session judge, or chief judicial magistrate shall hear only such appeal as the session judge of the divisions may, by general or special order, make over to him, or as he high court may special order direct him. ऍडिशनल असो किंवा असिस्टंट असो किंवा CJM असो, कोणालाही जेव्हा डायरेक्ट सेशन कोर्ट मेक ओव्हर केस करणार तेव्हाच ते पाहणार आहे. त्यांच्याकडे कुठलीही अपील डायरेक्ट जाणार नाही, जसे की केस जाते कॉग्निझन्स घेण्यासाठी. एक तर हायकोर्टाने त्यांना एक स्पेशल पॉवर दिलेल्या असावी तशा प्रकारचे अपील ऐकायचे, किंवा तिथलं सेशन जे कोर्ट आहे मेन PDJ प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज, ते केस त्यांनी इकडे मेक ओव्हर करावे त्यांच्याकडे. सेक्शन 382. पिटिशन ऑफ अपील. What is petition of appeal? Every appeal shall be made in the form of a petition. एक पिटिशनचा अपीलचा फॉर्मॅट राहणार आहे तुमचा. येस, ज्याला मेमो म्हणतो आपण. इन रायटिंग राहणार आहे, प्रेझेंटेड बाय द अपिलंट. ओके,
अपिलंट प्रेझेंट करणार आहे किंवा त्याचा प्लीडर प्रेझेंट करणार. अँड एव्हरी सच अ पिटिशन शॅल अनलेस द कोर्ट टू विच इट इज प्रेझेंटेड अदरवाइज डायरेक्ट बी अकम्पनाइड बाय द कॉपी ऑफ द जजमेंट अँड ऑर्डर अपील अगेन्स्ट. जी काही खाली तुमच्या अगेन्स्ट ऑर्डर पास झालेली आहे, जजमेंट पास झालंय, ते इथे अनेक्स्ट करा. त्याच्यासोबतच वरती तुमचं जे काय पिटिशन अपीलचं जाणार आहे. ओके. त्यानंतर 383 सेक्शन. व्हॉट इज 383? प्रोसिजर वेन अपिलंट इन जेल. आता अपिलंट जेल आहे म्हणजेच काय, खालच्या कोर्टाने तुम्हाला कन्व्हिक्शन सुनावलं आहे आणि तुम्ही आहात जेलमध्ये. मग आता इथे तुमचा प्लीडर, तुमचे रिलेटिव्ह काय करतात, अपील फाईल करतात. मग आता तुमचा प्लीडर अपील फाईल करतो आणि यू आर इन द जेल. ओके. So if the appellant is in the jail, he may present his petition of appeal and a copies accompanying the same to the officer in charge of the jail. तर तो काय करेल, त्याचे जे काही डॉक्युमेंट द्यायचे, कॉपीज द्यायच्या, सिग्नेचर द्यायचं, तर जेल इन्चार्ज हा सगळं काम करेल. हु शाल देअर अपॉन फॉरवर्डेड सच अ पिटिशन अँड कॉपीज टू द प्रॉपर अपिलेट कोर्ट. आणि तो काय करेल, अपिलेट कोर्टाकडे पाठवून देईल. ठीक आहे. सो दिस इज द व्हेरी सिम्पल सेक्शन. नाऊ 384 सेक्शन काय म्हणतो, समरी डिसमिजल ऑफ अपील. काही केस समरीली डिस्मिस झाल्या तर त्याच्यावर अपील आहे का? If upon examination of the petition of appeal and copy of the judgment received under section 382, 383, the appellate court consider that there is no sufficient ground for interfering, it may dismiss the appeal summarily. So कुठल्याही प्रकारे इंटरफेअर करण्यासाठी ग्राउंडच नाही आहे, तर डायरेक्टली डिसमिस करून टाका अपील. कुठले प्रॉपरली सगळे खालच्या कोर्टाने प्रॉपरली जर बघत असेल तर तुमची अपील डिसमिस होईल. पण प्रोवायझो दिलेला आहे, बट ओके, no appeal presented under section 382 shall be dismissed under the appellant or his pleader has had a reasonable opportunity of being heard in a support of the same. But समोरच्या पार्टीला अपॉर्च्युनिटी दिल्याशिवाय तुम्ही डिसमिस करू शकता का? ऑफकोर्स नॉट. अक्यूजला अपॉर्च्युनिटी द्या. No appeal presented under section 383 shall be dismissed except after giving the appellant reasonable opportunity being heard in a support of the same. Unless the appellant court consider that the appeal is frivolous, that the production of the accused is custody before the court would involve such an inconvenience as would be disappropriate and the circumstances of this case. But the court or the appellate court if do so, okay, he thinks fit that the appearance of the accused or giving him opportunity to appear before the court and answer, which is frivolous, that the appeal is frivolous, then there is need not to appear before the court of the accused, or it is a delay or inconvenience, then court can pass without giving the opportunity to the accused dismiss the order. Okay, if the court thinks fit that. No appeal presented under section 383 shall dismiss summarily until the period allowed for the preparing such appeal has been expired. बट आधीच एक्सपायर्ड करण्यात येणार नाही. जो काय पिरियड तुम्हाला दिलेला आहे तोपर्यंत एक्सपायर्ड होत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याची वाट बघावं लागणार आहे. बिफोर डिसमिसिंग अन अपील अंडर दिस सेक्शन्स द कोर्ट मे कॉल फॉर द रेकॉर्ड ऑफ द केस. कॉल फॉर द रेकॉर्ड मीन्स डिसमिस करण्याच्या आधी रेकॉर्ड मागवला जाऊ शकतो. कॉल फॉर रेकॉर्ड करू शकतात कोर्ट कुठल्याही प्रकारे, कुठल्याही इन्क्वायरी टाईप मध्ये. Where the appellate court dismissing an appeal under this section is a court of a session or of a chief judicial magistrate, it shall record its reason for so doing. जर इथे कोर्ट ऑफ सेशन चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असेल तर त्यांना रिझन द्यावं लागेल की वाय वी आर डिसमिसिंग दिस अपील. ओके, सो दोन चीफला आणि सेशनला, सेशन मध्ये ऍडिशनल हे इन्क्लुडेड आहे, हाय कोर्टाला द्यायची गरज नाही. Where an appeal presented under section 383 has been dismissed summarily under this section and the appellant court find that another petition of appeal duly presented under section 382 or behalf of the same appellant and not been considered by the court notwithstanding anything contained in 393, satisfied that it is necessary in the interest of justice so to do, hear and dispose of such a appeal in accordance with the law. सो डेफिनेटली इथे म्हटलं आहे की कुठल्याही प्रकारे अपियर कोर्ट अनदर पिटिशन तुम्ही प्रेझेंट करत आहात 383 मध्ये, तर तुम्हाला चान्स देऊ शकतं की यस ठीक आहे, कन्सिडर करू शकतं, सॅटिस्फाईड नेसेसरी रिझन्स दिले तर तुम्ही आफ्टर द डिसमिसल. सो दिस इज द 384 सेक्शन. त्यानंतर येऊया 385. प्रोसिजर फॉर हिअरिंग अपील्स नॉट डिसमिस्ड समरीली. जर आता इथे डिसमिस नाही केली
म्हणजे आपल्याकडे जेव्हा आपण जजमेंट पाहतो तर चार्ज फ्रेमिंग आहे आणि डिस्चार्ज आहे. डिस्चार्ज नाही केला तर चार्ज फ्रेम होतं इथे, डिसमिस नाही केली तर काय होत आहे, अपील हिअर होत आहे. पहिल्या याच्यात सरळ सांगितलं की डिसमिस करू, आता डिसमिस नाही केली तर काय होणार, इथे हिअरिंग होणार. सो तिकडे काय आहे, डिस्चार्ज अँड चार्ज फ्रेमिंग आहे, तर इथे काय आहे, डिसमिस अँड हिअरिंग. सो बघूया हिअरिंग कशी होणार आता अपीलवर, बिकॉज द अपील इज नॉट डिसमिस्ड. ओके, if the appellate court does not dismiss the appeal, okay, according to 3 does not dismiss, नॉट डिसमिस द अपील. म्हणजेच काय, इथे आता सरळ सरळ ट्रायल चालणार आहे कोर्टामध्ये. अपीलेट कोर्ट डज नॉट डिसमिस द अपील समरीली, इट शॅल कॉज अ नोटीस ऑफ द टाइम अँड प्लेस ॲट विच सच अपील विल बी हिअर्ड टू बी गिवन. तर इथे नोटीस इश्यू करणार आहे अपोजिट पार्टीला की तुमच्या अगेन्स्ट अशी अशी अपील इथे झालेली आहे, तुम्ही या तारखेला या. टू द अपीलंट और हिज प्लीडर, कोणाला करेल, प्लीडर किंवा अपीलंट. सच ऑफिसर ॲज द स्टेट गव्हर्नमेंट मे अपॉइंट इन दिस बिहाफ. ठीक आहे, किंवा मग स्टेट मॅटर असेल तर ज्या अपॉइंट ऑफिसरला केलंय त्याला. अपील इज फ्रॉम द जजमेंट ऑफ द कन्व्हिक्शन इन द केस इन्स्टिट्यूटेड कंप्लेंट टू द कंप्लेनंट. जर इथे कंप्लेनंट लाईक द अपील इज फ्रॉम द जजमेंट ऑफ कन्व्हिक्शन. ठीक आहे, कन्व्हिक्शनवर अपील झालेली आहे इन केस इन्स्टिट्यूटेड अपॉन अ कंप्लेंट, आणि केस जी होती ती कंप्लेंट म्हणून अपॉइंट झाली होती पहिले, तर कंप्लेनंटला नोटीस जाणार आहे ऑफकोर्स. ओके, बिकॉज अक्यूज आलाय अपील घेऊन इथे. If the appeal is under section 377 and 378 of the to the accused, and shall also furnish such officer, complainant and accused with the copies of the ground of appeal. 377 section 387 378 जे आपण सेक्शन पाहिले आहे, तर त्याच्यामध्ये जे कोणी ऑफिसर्स आहेत कंप्लेनंट त्यांनाही, पब्लिक ऑफिसर्स त्यांनाही ते अपीलची कॉपी इश्यू नोटीस करण्यात येणार आहे. The appellate court shall then send for the record of this case if such a record is not already available in that court and hear the parties. The appellate court shall send the record of this case and such a record is not already available in the court to hear a parties. तर अपीलेट कोर्ट तुम्हाला रेकॉर्ड सेंड करू शकतं जेही पार्टीला तुम्ही नोटीस पाठवताय त्यांना. ठीक आहे, provided that if the appeal is only as to extend the legality of the sentence, the court may dispose of the appeal without sending for the record. फक्त लिगॅलिटी ऑफ सेंटेन्स की सेंटेन्स जो आहे तो दिला तो मान्य आहे, ठीक आहे, कन्व्हिक्शन दिलं पण लिगॅलिटी नाही आहे, जास्त दिलाय, एक्सटेंड केला तर तू रेकॉर्ड वगैरे काही कोर्ट मागवणार नाही कुठल्याही लोअर कोर्टाकडनं. लिगॅलिटीवरच डिस्कशन होणार आहे. वेअर द ओनली ग्राउंड फॉर द अपील फ्रॉम द कन्व्हिक्शन इज एलेज्ड सेव्हिरिटी ऑफ द सेंटेन्स, द अपीलेट शॅल नॉट एक्सेप्ट with the lieu of the court argue or heard support of any other ground. जर इथे सेव्हिरिटी ऑफ द पनिशमेंट वर असेल, लाईक एका सेक्शन मधून पनिशमेंट द्यायची होती सर, यांनी दुसऱ्या दिली. क्रिमिनल ब्रीच मधून द्यायची होती, क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन मधून दिली. तर इथे आर्ग्युमेंट हिअर होणार आहे आणि कुठल्याही प्रकारे विथ द लिव्ह हे सगळं कोर्टाच्या परमिशन सोबत तुम्हाला करावं लागणार आहे. सो डोंट गो लाईक एवढं डीप जाण्याची आपल्याला सध्या तरी प्रिलिमसाठी गरज नाही किंवा मेनसाठीही नाही आहे. बट आपण जातोय सेक्शन टू सेक्शन. पॉवर ऑफ द अपिलेट कोर्ट. आता पॉवर खूप सारे आहेत अपिलेट कोर्टाचे. एव्हिडन्स घेणे, आज परत सीपीसी मध्ये ऑलरेडी पाहिलेले आपण. एव्हिडन्स घेणे, विटनेसेस बोलवणे, एक्झामिनेशन करणे. ठीक आहे, टोटल पॉवर आहे. जसे की लोअर कोर्टाला पॉवर आहे तसं अपिलेट कोर्टालाही इथे पॉवर आहे. 387 मध्ये डायरेक्टली जजमेंट ऑफ सबऑर्डिनेट अपिलेट कोर्ट. द रूल कंटेन इन चॅप्टर XXVI म्हणजे सेक्शन 27 as to the judgment of the criminal court of a original jurisdiction shall apply. सरळ सरळ अपिलेट कोर्टामध्ये ही जजमेंट जर कोर्टाला काढायचं असेल अपीलवर तर सेम रूल अप्लाय होतात, जे की जजमेंट जसं काढायचं तसे अप्लाय तिथे आहेत तर तसे इथे आहेत. ठीक आहे. 388 ऑर्डर ऑफ ए हाय कोर्ट ऑन अपील टू बी सर्टिफाईड टू लोअर कोर्ट. ओके, इथे म्हटलेलं आहे वेन एव्हर अ केस इज डिसाइडेड ऑन अपील बाय दी हायकोर्ट. ओके, एखादी केस आहे ती डिसाइडेड ऑन अपील बाय दी हायकोर्ट आहे. अंडर दिस चॅप्टर इट शॅल सर्टिफाय इट्स जजमेंट और ऑर्डर टू द कोर्ट by which the finding, sentence or order appealed against was recorded or passed, and if such a court is that of the judicial magistrate other than the judicial magistrate, high court's judgment or order shall be sent to the chief judicial magistrate, and if such a court is that the executive magistrate, the high court judgments or order shall send to the district magistrate. तर यांना जजमेंट्स सेंड करावे लागणार आहे खालच्या कोर्टांना. ओके, सो दिस इज नॉट सो इम्पॉर्टंट. अगेन आपल्याला इथपर्यंत पोहोचायचं आहे आज. ठीक आहे, म्हणजे मला कंटाळा नाही आला बट
महत्वाचं नाही असं फास्ट फास्ट संपूया. सस्पेन्शन ऑफ सेंटेन्स पेंडिंग द अपील, रिलीज ऑफ अपीलंट ऑन बेल. ओके, दिस इज क्वाइट इम्पॉर्टंट ऍक्च्युली. सो इथे म्हटलंय की जेव्हा तुमची अपील फाईल होत आहे तेव्हा सेंटेन्सचं काय, सस्पेन्शन ऑफ सेंटेन्स पेंडिंग द अपील. अपील पेंडिंग असताना कोर्ट तुम्हाला सोडणार आहे का बाहेर जर तुम्ही जेलमध्ये असेल तर. पेंडिंग एनी अपील by a convicted person, the appellant court may for reason to be recorded by its in writing order that the execution of the sentence or order appealed against be suspended, and also if he is in confinement that he is released on bail on his own bond. इथं कोर्ट मे म्हटलाय because this is a discretionary power of the court to release the accused, not to release him or suspend the punishment, whatever court can do so, but as per their discretionary or inherent power. ओके, सो कंपल्सरी नाही आहे की त्याला सोडावं. सो कोर्ट त्याला बेलवर रिलीज करू शकतं, कोर्ट त्याला लाईक PR बॉन्डवर सोडू शकतो, वॉट एव्हर. ओके, सो दिस इज द डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ द कोर्ट. But again given here one proviso, provided that the appellate court shall before releasing on bail or on his own bond or convicted person who is convicted of an offense punishable with a death, imprisonment for life, imprisonment for a term not less than 10 years, shall give opportunity to the public prosecutor for showing cause or writing against such a release. But एखादा कुठलाही व्यक्ती इथे रिलीजचं अप्लिकेशन घेऊन आलाय and he has punishable under the death sentence, imprisonment and 10 years or more, then opportunity to given to the public prosecutor to hear first. की त्याला पब्लिक प्रोसिक्युटरला अपॉर्च्युनिटी द्या आर्ग्युमेंट करण्याची, तो आर्ग्युमेंट करेल पीपी की सर याला बाहेर सोडू नका जरी अपील पेंडिंग असेल तरी, कारण ऑफेन्स सिरियस आहे. नंतर डिसाइड होईल बिफोर द कोर्ट दॅट रिलीज हिम ऑर नॉट. ओके, सो फर्स्ट अपॉर्च्युनिटी या केसमध्ये जर त्याला सोडायचं असेल तर कोणाला दिली जाते, पब्लिक प्रॉसिक्युशनला. ओके सॉरी, प्रॉसिक्युशनला. So provided further that in cases where the convicted person is released on bail, it shall be open to the public prosecutor to file an application for the cancellation of the bail. जो कोणीही कन्व्हिक्शन पर्सन जर अपील मध्ये समजा रिलीज झाला, ठीक आहे की नाही, काय म्हटलं, कन्व्हिक्टेड पर्सन रिलीज ऑन बेल, इथे सॉरी बेलवर रिलेट झालाय, तो कन्व्हिक्ट होता बेलवर रिलीज झाला, इट शॅल बी ओपन टू द पब्लिक प्रोसिक्युटर. पब्लिक प्रोसिक्युटर काय करणार, टू फाईल अन ऍप्लिकेशन फॉर द कॅन्सलेशन ऑफ बेल. ही कॅन ऑल्सो फाईल द ऍप्लिकेशन फॉर द कॅन्सलेशन ऑफ बेल. सर याची बेल कॅन्सलेशन करा, तो रिलीज झालाय, बट ही कॅन breach the condition or he is breaching the conditions which is applied by the court in the mentioned by the court in the conditions bond. Okay, so public prosecution or prosecutions can do so. The power conferred by the sections on appellate court may be exercised also by the high court in the case of the appeal by convicted persons to a court subordinate thereto. The power conferred by the section appellate court may exercise also by the high court. सो सेम अपिलेट कोर्टाची पॉवर जे काही हायकोर्ट आणि अपिलेट कोर्ट यांनी एंटरटेन करतात तर ते होणार. वेअर द कन्व्हिक्टेड पर्सन सॅटिस्फाईड दॅट द कोर्ट बाय विच ही इज कन्व्हिक्टेड दॅट ही इंटेंड्स टू प्रिव्हेंट अन अपील, द कोर्ट शल. कुठल्याही प्रकारे जिथे बेल दिलेली आहे किंवा बेल वर दिल्यानंतर इथे इंटेन्शन आहे की तुम्ही प्रिव्हेंट करणार आहेत अपीलला, असं जर असेल, so where such a person being on bail is sentenced to imprisonment for term not exceeding 3 years. जर तुम्ही ह्या कंडिशन सोडल्या, कोर्टाने पहिले तर तुम्हाला काय केलं होतं, बेलवर रिलीज केलं, तुम्ही कंडिशन तोडल्या तर 3 years पनिशमेंट होईल. ठीक आहे. Where the offense of which such a person has been convicted is bailable one and is on the bail. So bailable असेल तर मग तो बेलवर असेल तर त्याला कन्व्हिक्शन होईल. ठीक आहे. Order that the convicted person is be released on bail unless there are a special reason for refusing a bail for such a period as will afford sufficient time to present the appeal and obtain the order of the appellate court under subsection 1 and sentence imprisonment shall so long as he is released on bail deemed to be suspended. इथे सॅटिस्फॅक्शन करावं लागणार आहे तुम्हाला कोर्टाचं की याची बेल रिफ्यूज करा किंवा वॉट एव्हर स्पेशल रिझन जर असतील तर. सो वेन द अपील इज अल्टिमेटली सेंटेन्स टू इम्प्रिझनमेंट फॉर ए टर्म ऑर इम्प्रिझनमेंट फॉर ए लाईफ, द टाइम ड्युरिंग विच ही इज सो रिलीज शॅल बी एक्सक्लुडेड इन कम्प्युटिंग द पिरियड. सपोज एखादा व्यक्ती खूप दिवस झाले जेलमध्ये आहे, इकडे अपील झालेली आहे, तर अपीलमध्ये जी काही कन्व्हिक्शन होईल किंवा वॉट एव्हर
तिथं कम्प्यूट केला जाणार आहे पिरियड की ऑलरेडी यांनी 7 वर्षामध्ये काढले 10 वर्षाची पनिशमेंट इथे अवॉर्ड झालेली असेल तर 3च वर्ष पनिशमेंट याला भोगावं लागेल म्हणजे 7 वर्ष आणि ऑलरेडी भोगलेली आहे पनिशमेंट. 390 सेक्शन अरेस्ट ऑफ अक्यूज इन अपील फ्रॉम अक्विटल. ओके, अरेस्ट करता येतं तुम्हाला जर अक्विटल वर असेल तर डेफिनेटली अपील मध्ये अरेस्ट करता येतं. ठीक आहे की नाही, अपील झालेली आहे. वेन अन अपील इज प्रेझेंटेड अंडर सेक्शन 378 मध्ये काय आहे, अक्विटल होता तो आणि ते अपील टू द हायकोर्ट केलेली आहे. मे इश्यू वॉरंट डायरेक्टिंग दॅट अक्यूज टू अरेस्ट अँड ब्रॉट बिफोर द कोर्ट, सबऑर्डिनेट कोर्ट अँड कोर्ट बिफोर द he is brought may commit him to prison pending the disposal of the appeal or admit him to bail. जर इथे खालच्या कोर्टाने तुम्हाला सोडून दिलं आहे आणि इथे कोणीतरी वरच्या कोर्टामध्ये आता हायकोर्टामध्ये अपील केलेली आहे, हायकोर्टाला केस बघितल्या वाटते की ही कन्व्हिक्शनची केस आहे, ऍक्विटल कसं केलंय, हायकोर्ट कॅन इश्यू द वॉरंट अँड अरेस्ट देम द अक्यूज, तर करू शकतात. ओके, ठीक आहे. तर आज इथे थांबूया, अजून आपले एवढे 3-4 सेक्शन्स राहिले, पुढचे ते उद्या आपण कव्हर करूया. ठीक.